नांदेड़ शहर के देगलूर नाका परिसर के डंपिंग ग्राउंड पर बनाए जा रहे प्लांट को लेकर महानगर पालिका के एडिशनल कमिश्नर गिरीश कदम ने अधिकृत जानकारी दी है। गिरीश कदम के मुताबिक डंपिंग ग्राउंड पर बनाया जा रहा प्लांट एसटीपी यानी सीवरेज ट्रीटमेंट प्लांट नहीं बल्कि एसपीएस यानी सीवरेज पंपिंग स्टेशन है, जिसका काम पानी के दबाव को खींचकर गाड़ेगांव रोड पर वाक़ एसटीपी प्लांट तक पहुंचाना है और इस काम की तकमील के बाद बाकी बची हुई जगह पर गार्डन के काम की भी शुरुआत होगी। एडिशनल कमिश्नर के मुताबिक नांदेड़ शहर में फिलहाल ड्रेनेज लाइन के प्रोजेक्ट मरकजी और रियासती हुकूमत की योजना के तहत मुख्तलिफ इलाकों में जारी हैं, जिसके काम की शुरुआत अप्रैल में हुई। गिरीश कदम ने बताया कि इस पंपिंग स्टेशन का अवाम पर कोई मनफी असर मुरतब नहीं होगा। इस तरह के कई दीगर पंपिंग स्टेशन इसी इलाके में और भी वाक़ है। मालटेकड़ी गुरुद्वारा के करीब अरविंद नगर और पाकिजा नगर और ईदगाह कमान के करीब भी इसी तरह का पंपिंग स्टेशन पहले से ही मौजूद है। गिरीश कदम ने अवाम को अफवाहों पर ध्यान न देते हुए बजाते खुद दीगर इलाकों में मौजूद इसी तरह के पंपिंग स्टेशनों पर जाकर मुआयना करने की नसीहत दी। उन्होंने कहा कि डंपिंग ग्राउंड पर एसपीएस प्लांट की तकमील के बाद बाकी जगह पर गार्डन बनाने का मंसूबा भी है, जिसके काम को अनकरीब शुरू किया जाएगा। नांदेड शहरात सध्या केंद्र शासन आणि राज्य शासन योजनेअंतर्गत अमृत 2 अंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि एप्रिलमध्ये त्यांचे सर्व कामं सुरू झालेले आहेत। शहरामध्ये ड्रेन लाईन टाकण्याचे कामं चालू आहेत। या प्रकल्पाअंतर्गत 2 ठिकाणी एसपीएस आहे, सिवरेज पंपिंग स्टेशन, आणि जे गुरुतागतीच्या काळात जे आपला मलनिस्सारणचा प्रोजेक्ट झाला होता त्या काळात सुद्धा अरविंद नगर, पुन्हा तुमचं देगलूर नाक्याला बिलाल नगरच्या त्या बाजूला ईदगाहच्या पाठीमागं NREPचं पंपिंग स्टेशन असे पंपिंग स्टेशन होते। आणि दरम्यानच्या काळात त्या जुन्या प्रोजेक्टमध्ये 3 STP होते, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, हे 3 होते। तर शहरामध्ये सध्या आपल्याकडे 3 सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहेत, जे की एक पहिले आपलं मेन बोंढारचं जे कन्व्हेन्शनल टाईपचं आहे, दुसरं एलेचपूरला आहे आणि तिसरं सांगवीला आहे। त्यामुळं ह्या जे कॅपॅसिटी आहे त्याची म्हणजे कॅपॅसिटी कमी आहे। त्याला आपल्याला जो प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे आपल्याकडे हे 3 STP असल्यामुळेच हा प्रकल्प मंजूर झालेला आहे। आणि आता जे देगलूर नाक्याचा जो ट्रेंचिंग ग्राउंडचा विषय आहे, ज्या ठिकाणी पहिला जुना कचरा डंपिंग ग्राउंडचा महापालिकेचा, ते मूलभूत सुविधेमध्ये बायमायनिंग करून त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथं नाही का आपण SPS प्रपोज केलेले आहे। हे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट STP नसून ते सिवरेज पंपिंग स्टेशन आहे, कारण काय आपलं बोंढार त्या भागातच असल्यामुळं हे सगळं जे जुन्या नांदेडचा जो ड्रेनेज लाईनचा आहे तो तिथं येणार आणि तिथून आपण बोंढारला नेणार। त्या ठिकाणी कुठलीही ट्रीटमेंट होणार नाही, काही नाही, पाणी येणार आणि लिफ्ट होऊन तिथे जाणार। ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय प्रोजेक्टमध्ये 2 मुख्य फरक असतात। एक म्हणजे पाणी पुरवठ्याची लाईन राहते ती प्रेशरनं जात असते आणि ड्रेनेजची लाईन असते ती बाय ग्रेव्हिटी जात असते। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त उतार मिळतो त्या ठिकाणीच SPS बांधले जातात आणि तिथं महापालिकेत जागा आहे आणि डिझाईनप्रमाणे पण ती जागा तिथं चाललेली की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त उतार असतो त्या ठिकाणी सगळ्या शहराचं पाणी घ्यायचं आणि तिथून पंपानं उचलून आपल्याला बोंढारला द्यायचं आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी ह्याच्याबद्दल कुठे गैरसमज निर्माण करू नये की हे त्या ठिकाणी बोंढारसारखं किंवा एलेचपूरसारखं STP मंजूर आहे। आपले STP ऑलरेडीच मंजूर आता जे गुरुतागतीच्या काळात 2008ला मंजूर झालेले आहेत। आता आपल्याला त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन घ्यायचं आहे आणि ते वेल असणार एक टाईपची विहीर, आणि ज्यांना कोणाला ह्याच्याबद्दल पाहणी करायची आहे तर शहरामध्ये ऑलरेडी झालेले आहेत। मालटेकडी गुरुद्वाराच्या जवळ आहे, अरविंद नगरला आहे आणि देगलूर नाक्याच्या ठिकाणी 2 आहेत, जुना NREP आणि बिलाल नगर, असे 4 ऑलरेडी आहेत। इकडं वसरणीला पण ते नाला आहे त्याच्या वर आहे बघा, त्या ठिकाणी असे ऑलरेडी जुने SPS। ड्रेनेज लाईनमध्ये कसं राहते, ज्या ठिकाणी पाणी सगळ्यात जास्त गोळा होते एका ठिकाणी त्या ठिकाणी SPS करून पंपानं पंपिंग स्टेशनला आपण द्यायचं। त्याच्यामुळं मी या माध्यमातून आपल्याला आश्वासित करू इच्छितो की ते सिवरेज ट्रीटमेंट प्लांट STP नसून ते सिवरेज पंपिंग स्टेशन आहे। त्या ठिकाणी कुठलंही पाणी राहणार नाही, शहरातलं पाणी त्या ठिकाणी गोळा होणार आणि तिथून लगेच पंपिंगनं ते बोंढारला जाणार आहे। त्यामुळं ह्या कामाला नागरिकांनी त्या भागातील सहकार्य करावं आणि तसेच त्या ठिकाणी गार्डनचं आरक्षण आहे। उर्वरित जागेवर महापालिकेमार्फत त्या ठिकाणी गार्डनचं पण काम हाती घेण्यात येणार आहे आणि याबद्दल माननीय आयुक्त सरांनी जे ह्याच्या योजना असतात आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या विकासाच्या त्याचा पण 1 नंबरला याच कामाची शिफारस शासनाकडे केलेली आहे। त्याच्यामुळं नागरिकांनी त्या प्रकल्पाबद्दल कुठलीही
शंका बाळगण्याचं कारण नाही आणि त्या प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, जेणेकरून त्या भागातला हैदराबाद किंवा ज्या ठिकाणी पाणी साचते त्या भागातला सगळ्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे.